नमस्कार. संस्कृत अभिज्ञ या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पाहणार आहोत संस्कृत व्याकरण आणि यामधला समय हा प्रकार. समय समय म्हणजे वेळ. संस्कृत भाषेमध्ये वेळ कशी सांगितली व लिहिली जाते हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी घड्याळामध्ये 1 ते 12 अंक असतात. या अंकांना संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं ते बघूया. 1 या अंकाला 1, 2 या अंकाला द्वि, 3 या अंकाला त्रि, 4 या अंकाला चतुर, 5 या अंकाला पंच, 6 या अंकाला षट किंवा षड, 7 या अंकाला सप्त, 8 या अंकाला अष्ट, 9 या अंकाला नव, 10 या अंकाला दश, 11 या अंकाला एकादश आणि 12 या अंकाला द्वादश असे म्हटले जाते. समोर असलेल्या घड्याळामध्ये आपल्याला कोणी विचारलं किती वाजले तर आपण म्हणू 1 वाजला. यालाच संस्कृतमध्ये आपण म्हणणार आहोत 1 वादन. या घड्याळामध्ये 5 वाजले. यालाच संस्कृतमध्ये आपण म्हणणार आहोत 5 या अंकाला पंच आणि वाजले याला वादन. या घड्याळामध्ये 1:15 वाजल्या. सव्वा या शब्दाला आपण संस्कृतमध्ये म्हणणार आहोत सपाद आणि 1 वाजला याला 1 वादनम म्हणून सपाद 1 वादनम. या घड्याळामध्ये 5:15 वाजले आहेत म्हणून आपण म्हणणार आहोत सपाद पंचवादन. यापुढे या घड्याळामध्ये 3:30 म्हणजेच 3:30 वाजले आहेत म्हणून आपण लिहिणार साडे या शब्दाला सार्ध आणि 3 वाजले म्हणजेच त्रिवादन. या घड्याळामध्ये 9:30 म्हणजेच 9:30 वाजले आहेत म्हणून आपण लिहिणार सार्ध नववादन. त्यानंतर या घड्याळामध्ये 5:45 म्हणजेच 6 वाजायला 15 मिनिटं शिल्लक आहेत म्हणून आपण लिहिणार पावणे 6 म्हणजेच पादोन षडवादन. या घड्याळामध्ये 11:45 म्हणजेच 12 वाजायला 15 मिनिटं शिल्लक आहेत म्हणून आपण लिहिणार पादोन द्वादशवादन. या घड्याळामध्ये 2:05 झाली आहेत म्हणून 5 मिनिटे अधिक 2 वाजले याला आपण लिहिणार पंच अधिक द्विवादन. यानंतर या घड्याळामध्ये 8:35 झाली आहेत म्हणून आपण लिहिणार 35 या अंकाला पंचत्रिशंत आणि 8 वाजले म्हणून पंचत्रिशंत अधिक अष्टवादन. यानंतर या घड्याळामध्ये 10 वाजायला 5 मिनिटे शिल्लक आहेत म्हणून आपण लिहिणार पंचोन दशवादन. यानंतर या घड्याळामध्ये 4 वाजायला 10 मिनिटे शिल्लक आहेत म्हणून आपण लिहिणार दशोन चतुर्वादन. आतापर्यंत आपण बघितलं की संस्कृतमध्ये वेळ कशी सांगितली जाते. यानंतर हा आहे तुमच्यासाठी गृहपाठ. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर काही डाऊट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि याचे उत्तरही कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.